नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मंत्रालयाजवळ भाजपला 15,000 चौरस फूट जागा, 30 वर्षाचा करार, राज्यात संतापाची लाट. मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जागेवर तब्बल 15,000 चौरस फूट जागा कार्यालयासाठी देण्याचा शासन निर्णय जी.आर. रात्री जाहीर करण्यात आला आहे. ही जागा 1 जानेवारी 2025 ते 1 जानेवारी 2054 या 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हा जी.आर. तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. ही जागा अतिशय महत्त्वाची आणि मोक्याची आहे. ती शासकीय भाडेतत्वाच्या नियमाप्रमाणे तुटपुंजा दरात देण्यात आली आहे. हे ऑफिस आहे की मंत्रालयाचा पर्याय प्रति मंत्रालय असा सवाल उपस्थित होतो. उद्या गावकुसातून अनेक प्रश्न घेऊन मंत्रालयात येणाऱ्या लोकांवर या ऑफिसमुळे दडपण निर्माण होऊ शकतं. तिथे दादागिरी आणि हुकुमशाही वाढण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील निर्भीडपणा संपुष्टात येऊ शकतो. मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही या ऑफिसमुळे दबाव निर्माण होऊ शकतो आणि खऱ्या मंत्रालयाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे ऑफिसलाच मंत्रालयाचा दर्जा मिळवून देण्याचा हा डाव असल्याचा संशय निर्माण होतो. ऑल इंडिया पॅन्थर सेना या जी.आरचा जाहीर निषेध करत असून तात्काळ हा जी.आर. रद्द झाला पाहिजे. एकीकडे सरकार बच्चू कडू यासारख्या लढाऊ शेतकरी आणि अपंगांच्या नेत्यांचे ऑफिस बंद करतं, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या अनेक कार्यालयांची अवस्था मोडकळीस आलेली आहे. राज्यात लाखो लोकांचे नेतृत्व करणारे नेते उपोषण करतात, आंदोलन करतात, पण त्यांना गावकुसात बसूनच प्रश्न सोडवावे लागतात. त्यांना मुंबईत ऑफिस देण्याची सरकारला गरज वाटत नाही. दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढणाऱ्या संघटनांना मुंबईत स्थान दिलं जात नाही. छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांच्याकडे मताची टक्केवारी कमी असली तरी ते जनतेचा खरा आवाज आहेत, त्यांनाही ऑफिस दिलं जात नाही. म्हणून जेवढे ऑफिस इतर पक्षांना आहेत तेवढ्याच साईजमध्ये भारतीय जनता पार्टीचे ऑफिस असावे. एकीकडे दिल्लीतील भारतीय जनता पार्टीचे ऑफिस हे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक मुख्यालय आहे आणि दुसरीकडे मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भव्य कार्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार जागा बळकावण्यासारखा आहे. भारतीय जनता पार्टी देशभर अनेक राज्यात सत्तेत आहे, केंद्रातही सत्तेत आहे. त्यांच्याकडे सर्वाधिक पक्षनीती आहे. मग त्यांना शासनाची 1.5 लाख स्क्वेअर फूट जागा कशासाठी हवी, हा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनतेने आता समजून घेतलं पाहिजे की अशोक खरात यांचे व्हिडिओ कोण व्हायरल करत आहे आणि लोकांचे लक्ष कशासाठी विचलित केलं जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच भारतीय जनता पार्टी स्वतःच्या नावाने जी.आर. काढून जागा मिळवते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. दलितांच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना केवळ 250 ते 300 स्क्वेअर फीट जागा दिली जाते आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे ऑफिस 1.5 लाख स्क्वेअर फीटमध्ये उभे राहते. ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना या जी.आरचा तीव्र निषेध करत असून तात्काळ हा जी.आर. रद्द करण्यात यावा. मंत्रालयाचे अस्तित्व अबाधित राहिलं पाहिजे. हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केल्यास जनता ते सहन करणार नाही, हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवावे. गॅस, पेट्रोल आणि महाराष्ट्रातील रोजगाराची स्थिती बिघडत चालली आहे. त्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यावर शासन निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे. परंतु सरकारची ही असंवेदनशीलता आहे आणि याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे. दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना. धक्कादायक आणि हादरून टाकणारे राजकीय बातमी. मंत्रालयाच्या बाजूला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 15 लाख स्क्वेअर फीट, 15,000 चौरस फूट जागा भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे त्यांच्या पक्षीय कार्यालयासाठी. आणि कुठे जागा मंत्रालयाला चिटकून. किती जागा? 15 लाख स्क्वेअर फीट. या साऱ्याचं घर दलितांचं असतं म्हणून त्यांना 200-250 स्क्वेअर फीटामध्ये राहायला लावता. आणि हे भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे म्हणून ते 15 लाख स्क्वेअर फीटात होणार. जागा महाराष्ट्र शासनाची. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता,
दिल्लीचं हेडक्वार्टर जगातलं सर्वात मोठं राजकीय पक्षाचं हेडक्वार्टर, आणि तरी सुद्धा भाजपाला महाराष्ट्र शासनाची जागा लागते. मंत्रालयाच्या बाजूला एवढी मोठं ऑफिसची जागा घ्यायचा उद्देश काय? तुम्हाला प्रति मंत्रालय करायचंय? मंत्रालयाचं अस्तित्व संपवायचंय? इतर पार्ट्याचे कार्यालय बंद करता. बच्चू कडूच्या ऑफिसचं त्या ठिकाणी काय केलं? या बाकी पक्षांचे कार्यालय, त्यांची अवस्था काय आहे? या ठिकाणी आंदोलनात्मक लढा देणारे अनेक जण आहेत, जे 25 लाख 30 लाख 20 लाख लोकांचं नेतृत्व करतात, त्यांना ऑफिस नाही. सामाजिक संघटना ज्या दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढतात, त्यांना ऑफिस नाही. पण भारतीय जनता पार्टीला मंत्रालयाला चिटकून शासनाची एवढी मोठी जागा. अरे ऑफिससाठी भाडे तत्वावर जागा घेताय का जागेवरती कब्जा मारताय? तुमच्याकडं पक्ष फंड नाहीये. तुमचा पक्ष त्या ठिकाणी लयास गेलेला आहे. अरे एक GR तुम्ही रात्री हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय म्हणून जाहीर केलाय. लाज वाटायला पाहिजे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा पक्ष, सत्तेत असलेला पक्ष, सन्माननीय मुख्यमंत्री हवालदिल झालेत. महाराष्ट्रातले लोक गॅसच्या तुटवाड्याने परेशान झालेत. 4-4 वाजता त्या असणारे एजन्सीवरती जाऊन बसतेत आणि भीती बसली, लॉकडाऊन लागतंय का, आमचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय का, रोजगार नाही, बेरोजगार झालेत आणि काम धंदे सोडून गॅसच्या लाईन मध्ये उभा आहेत. आणि तुम्ही तुमचा शासन निर्णय काय काढलाय? भारतीय जनता पार्टीला 15 लाख स्क्वेअर फीट ऑफिस. म्हणजे एकीकडे अशोक खरातच्या क्लिप व्हायरल होत आहेत, ते कोण करतंय? हेच धोरण आहे ना, लक्ष विचलित करा आणि जागा ताब्यात घ्या. दुर्दैव आहे. अशोक खरात कांड आता कळाला असेल कशासाठी आहे. झिरवळचे व्हिडिओ बाहेर काढला, तो कशासाठी होता हे कळालं असेल. एकीकडे लोकांना व्हिडिओच्या क्लिप मध्ये गुंतून ठेवायचं आणि दुसरीकडे 15 लाख स्क्वेअर फीटची जागा काबीज करायची. हे दुर्दैव आहे. ही असंवेदनशीलता आहे. लोक भीतीमध्ये असताना, पेट्रोल पंपाच्या रांगेत असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसचा GR काढताय. कशासाठी पाहिजे एवढं ऑफिस? उद्या मंत्रालयात लोक दहशतीमध्ये फिरतील. पक्षाचे तुमचे 15 लाख स्क्वेअर फीट मध्ये किती कार्यकर्ते असणार आहेत? तिथलं जे काही निर्भीडचं वातावरण आहे ते संपून जाईल. तात्काळ या GR ला रद्द करावं. मंत्रालयाच्या बाजूला एवढं मोठं ऑफिस भाजपाला देऊ नये. ऑल इंडिया पॅन्थर सेना या GR चा निषेध करत आहे. ती महाराष्ट्र शासनाची जागा आहे. मंत्रालयाचं त्या ठिकाणचं अस्तित्व संपवणारी ही ऑफिसची निर्मिती सुरू आहे आणि मंत्रालयाचं अस्तित्व संपून एक हुकुमशाहीची व्यवस्था उभा करायची, हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. एकीकडे अशोक खरात, गॅस तुटवडा, झिरवळ आणि दुसरीकडं या सगळ्यावर काही भूमिका न घेता स्वतःच्या ऑफिसची जागा उभा करायची, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे या GR ला तात्काळ रद्द करावं अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करते.